8वीतले विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे इयत्ता 8वीचा इतिहास व नागरिकशास्त्र, त्यामध्ये आत्तापर्यंत आपण काही घटकांचा अभ्यास व्हिडिओद्वारे केला. इतिहासाची साधने, युरोप आणि भारत, तिसरा जो धडा आहे तो ब्रिटिश सत्तेचे परिणाम. नंतर मागील आठवड्यात आपण 1857चा स्वातंत्र्य लढा कशा प्रकारे झाला त्याचा अभ्यास आपण सर्वांनी व्हिडिओद्वारे या ठिकाणी केला. त्यानंतर आपला जो आजचा 5वा घटक आहे इतिहासमधला, सामाजिक व धार्मिक प्रबोधन. सामाजिक व धार्मिक प्रबोधन या ठिकाणी या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. सामाजिक व धार्मिक प्रबोधन म्हणजे नेमकं काय, कुठल्या काळामध्ये ते झालं, त्या काळातला समाज कसा होता आणि समाजाला खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रबोधनाची गरज होती हे आपल्या लक्षामध्ये येतं. कारण एकंदरीत जर आपण मागील इतिहासाचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येतं या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन. आता सुरुवातीचा काही इतिहास आपण जर बघितला तर लक्षात येतं की बघा की इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवी कल्पना, नवीन तत्वज्ञान यांचा प्रसार झाला. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर काही नवे विचारांचे, नवी कल्पनेची, नवीन तत्वज्ञानाचा प्रसार झाला आणि तसेच पाश्चिमात्य विचार आणि संस्कृती याची भारतीयांना ओळख झाली. म्हणजे काय की ज्यावेळेस इंग्रज आपल्याकडे आले आणि मग इंग्रजांमुळे काही पाश्चिमात्य विचार आपल्याकडे आले, नवीन काही तत्वज्ञान आहे, त्या नवीन तत्वज्ञानाचा प्रसार झाला, नवीन कल्पना, नवे विचार समाजापर्यंत पोहोचले आणि या सगळ्या गोष्टींची ओळख आपल्या भारतीयांना झाली. मग त्याचा परिणाम असा झाला की यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये बदल झाला. पण तो बदल कधी झाला ही गोष्ट आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने लक्षात घ्यायला आहे. मग ह्या बदलाच्या अगोदर आपला भारतीय समाज कसा होता, या बदलाच्या अगोदर भारतीय समाजाची सामाजिक, धार्मिक परिस्थिती कशी होती, हे सगळ्यात महत्वाचं आपण या घटकामध्ये समजून घेणार आहोत. आता यामध्ये पुढचा भाग बघूया. बघा या ठिकाणी भारतीय समाजाचे मागासलेपण कशामुळे झाले, तर त्यांच्यामध्ये असलेल्या अंधश्रद्धा, रूढिप्रियता, जातीभेद, उच्च निश्चितेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यात आहे. आता सुरुवातीला जर आपण बघितलं की स्वातंत्र्यपूर्वीचा काळ बघितला, त्याच्यानंतर आपण मध्ययुगीन कालखंडाचा काही अभ्यास केला, तर त्यामध्ये असं लक्षात येतं की आपला जो भारतीय समाज आहे हा भारतीय समाज प्रचंड मागासलेला होता. मग मागासलेपणाचं कारण काय, तर भारतीय समाजामध्ये अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा बसलेला होता. रूढिप्रियता म्हणजे परंपरा चालीरीती ज्या चालत आलेल्या आहेत त्याचा स्वीकार केला, परंतु ते योग्य आहे का याचा विचार केला गेला नाही. भ्रामक कल्पना, चुकीच्या समजुती समाजामध्ये निर्माण झालेल्या होत्या आणि चौकस आणि चिकित्सक वृत्तीचा अभाव होता. हे खरं आहे का, हे खोटं आहे का, हे योग्य आहे का, हे बरोबर आहे का, अशी चिकित्सक आणि चौकस वृत्ती समाजामध्ये दिसून येत नव्हती. आणि मग त्याचा परिणाम काय होला की समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मागासलेपणा निर्माण त्या ठिकाणी झाला. समाजाचा विकास त्या ठिकाणी होत नव्हता आणि मग समाजाचा विकास नाही. आणि मग ह्या गोष्टी त्यावेळेस काही सुशिक्षित लोकांच्या, सुशिक्षित समाजाच्या लक्षात येऊ लागल्या की आपला देश एवढा मागासलेलापणा का, आपला समाज एवढा मागासलेला का, कारण आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धेचं प्रचंड खूळ निर्माण झालेलं आहे. रूढी परंपरेला अनुसरून त्याच गोष्टी पुढे चालत आलेल्या आहेत. शिक्षणाचा त्या ठिकाणी अभाव आहे, जातीभेद मानला जातो, लहान मोठा, उच्च नीच, श्रीमंत गरीब असा भेदभाव केला जातो. भ्रामक कल्पना
आणि चौकस बुद्धी आपल्या समाजामध्ये नाही आहे. आणि त्याचा परिणाम समाज हा खूप मागासलेला आहे. ही गोष्ट त्यावेळेस काही सुशिक्षित शिक्षण घेतलेल्या समाजामध्ये त्याची गोष्ट लक्षात आली. आणि मग त्यांचं असं लक्षात आलं की जर आपल्याला देशाला प्रगतीपथावर न्यायचं असेल, समाजामध्ये असलेले जे दोष आहेत, मग ते दोष अंधश्रद्धेचे असेल, भ्रामक कल्पनेचे असेल, किंवा विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसेल, चिकित्सक वृत्तीचा अभाव समाजामध्ये नाही, आणि त्यामुळे समाजाला ह्या गोष्टींपासून दूर करायला पाहिजे. देश प्रगतीपथावरती न्यायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला भारतीय समाजामधले जे दोष आहे, ज्या अनिष्ट प्रवृत्ती आहे, त्याचं निर्मूलन करणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मानवता, समता, बंधुता या तत्वावर आधारित नवीन समाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. ह्या गोष्टी सुशिक्षित लोकांच्या लक्षामध्ये आल्या. आणि म्हणून आपल्याला मानवता, समानता आणि बंधुता या तत्वावर आधारित नवीन समाज निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आणि मग त्यासाठी भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत त्यांनी असं ठरवलं की आपण लेखणीद्वारे, जनजागृतीद्वारे समाजापर्यंत पोहोचायचं. लेखणीद्वारे समाजामध्ये जनजागृती त्या ठिकाणी निर्माण करायची. आपले विचार समाजापर्यंत पोहोचवायचे. समाजामधली जी काही अंधश्रद्धा आहे, ज्या अनिष्ट प्रवृत्ती आहे, ज्या चुकीच्या भ्रामक कल्पना आहे, या समाजापासून दूर करायच्या. आणि समाजामध्ये जाणीव जागृती लेखणीद्वारे, वर्तमानपत्राद्वारे प्रत्यक्ष आपण समाजामध्ये आपले विचार पोहोचवायचे. याद्वारे आपण हे करणं फार महत्त्वाचं आहे. हे या काही शिकलेल्या सुशिक्षित लोकांच्या लक्षामध्ये आलं आणि त्यांनी अशा प्रकारे समाजामध्ये जनजागृती आपल्या लेखणीद्वारे करायचं सुरू केलं. आणि म्हणून त्या काळामध्ये तत्कालीन भारतात अशा प्रकारे या गोष्टी सुरू झाल्या. आणि या गोष्टीला याची वैचारिक जागृती, या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असं त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे भारतीय समाजाचं प्रबोधन त्या ठिकाणी करायला सुरुवात त्या ठिकाणी या लोकांनी सुरू केली. आणि म्हणून त्याला ही जी वैचारिक जागृती आहे, लोकांमध्ये चांगल्या प्रकारचे विचार निर्माण करणं, लोकांमधली अंधश्रद्धा दूर करणं, लोकांमधल्या ज्या काही भ्रामक कल्पना आहेत त्या दूर करणं, अशा प्रकारे एक वैचारिक जागृतीला सुरुवात झाली. त्यालाच म्हटलं गेलेलं आहे भारतीय प्रबोधन. आता पहिल्यांदा धर्म सुधारणा व समाज सुधारणाचे पर्व म्हणजे सुरुवात, ब्राह्मो समाज. पहिल्यांदा एक लक्षात घ्या, या ठिकाणी राजाराम मोहन राय ही व्यक्ती बघा. त्यांचं चित्रसुद्धा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये या ठिकाणी आहे. मी दाखवते तुम्हाला या ठिकाणी की राजाराम मोहन राय. आता राजाराम मोहन राय यांनी 1828 मध्ये बंगालच्या प्रांतामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. आणि स्वतः त्यांचा प्रचंड अभ्यास होता. अनेक भाषांचा आणि धर्माचा त्यांनी अभ्यास केला होता. म्हणजे जगामध्ये काही इतर जे काही धर्म आहे किंवा देशातल्या किंवा इतर काही भाषा आहे, या धर्माचा आणि भाषेचा त्यांनी प्रचंड स्वतः सखोल अभ्यास केला होता. आणि तो अभ्यास केल्यानंतर यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली. म्हणजे एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध आणि प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे, ही ब्राह्मो समाजाची तत्वे होती. कारण ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कोणी केली? राजाराम मोहन राय यांनी. मग या ब्राह्मो समाजाची तत्व काय होती की उच्च नीच असा भेदभाव करायचा नाही, कर्मकांडास विरोध, म्हणजे या चुकीच्या प्रथा आहेत, चुकीच्या चालीरीती आहेत. मग पुढे बालविवाह पद्धत असायची किंवा सती प्रथा असायची, पुढे आहेच इथे पडदा पद्धती असायची. या गोष्टीला विरोध राजाराम मोहन राय यांनी केला. त्यासाठी समाजामध्ये प्रबोधन त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून ह्या नीच असा भेदभाव न करणे, उच्च नीच असा भेदभाव न करणे, कर्मकांडाला विरोध करणे आणि प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे, अशी तत्वे या ब्राह्मो समाजाची होती. आणि म्हणून स्वतः राजाराम मोहन राय यांनी सती प्रथेला विरोध केला, बालविवाहाला विरोध केला, पडदा पद्धतीला विरोध केला. म्हणजे त्या काळामध्ये अगदी छोट्या वयामध्ये मुलींचे लग्न व्हायचे की त्या मुलांना सुद्धा कळत नव्हतं की आमचं लग्न आहे की नाही वगैरे. अगदी वर्ष, 2 वर्षे, 5 वर्षे, 10 वर्ष अशा वयात मुलींचे लग्न व्हायचे.
बरं, लग्नामध्ये त्याशिवाय मग वयाचा त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे विचार केला जात नसायचा. अशी बालविवाह जी चुकीची प्रथा आहे, अनिष्ट प्रथा आहे, ही त्या काळामध्ये समाजामध्ये होती. आणि या प्रथेला राजा राममोहन राय यांनी विरोध केला. पडदा पद्धत, एखाद्या स्त्रीचा पती जर मृत्यू पावला तर तिने समाजाला तोंड दाखवायचं नाही, तोंडावरती पडदा घ्यायचा. अशा वाईट ज्या प्रथा होत्या, आणि एखाद्या स्त्रीचा पुन्हा पुनर्विवाह त्या ठिकाणी करायचा नाही, तर अशा ज्या पद्धती होत्या, याला विरोध त्या काळामध्ये केला. ज्याला विधवा विवाह असे म्हणतात. आणि त्यातून स्त्रियांचे शिक्षण याचे समर्थन त्या ठिकाणी केले. आणि पुढे राजा राममोहन राय यांनी कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. त्याचप्रमाणे संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केलं. अशा प्रकारे समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम त्या काळामध्ये ब्राह्मो समाज या संस्थेने त्या ठिकाणी सुरू केलं. आणि त्यांची जी स्थापना आहे ती राजा राममोहन राय यांनी त्या ठिकाणी केली. त्यानंतर पुढे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. आता हा प्रार्थना समाज कोणी स्थापन केला, तर या ठिकाणी दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी इसवी सन 1848 आपल्या इथेच मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. पुढे काही काळानंतर या परमहंस सभेची विसर्जन झालं. त्यानंतर तिच्यामध्ये काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला. दादोबांचे बंधू होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे सुद्धा प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. आणि त्यांनी या संस्थेत मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी वाढली. आणि मग न्यायमूर्ती त्यांना अनेक सहकारी सदस्य मिळाले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर राघव भंडारकर यांनी प्रार्थना समाजाचं कार्य पुढे चालू ठेवलं. मग या समाजाचं काय म्हणणं होतं की मूर्तीपूजेला विरोध, मूर्तीची पूजा करणे, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध, ही या समाजाची महत्त्वाची तत्त्व त्या ठिकाणी होती. आणि उपासना प्रार्थनेवरती त्यांनी भर दिला होता. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनेक अनाथालय, स्त्री शिक्षण संस्था, म्हणजे स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे, स्त्रियांमध्ये जनजागृती निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी अनेक स्त्री शिक्षण संस्था त्या ठिकाणी सुरू केल्या. कामगारांसाठी रात्रशाळा, कारण कामगार दिवसभर काम करणं, कारखान्यात जाणं आणि त्यांना शिक्षण घेणं शक्य नाही. मग अशा वेळेस त्यांनी कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या. जी काही दलित आदिवासी आहेत, या दलित आदिवासी लोकांसाठी सुद्धा त्यांनी काही संस्था सुरू केल्या. आणि अशा प्रकारे प्रार्थना समाजाचे सदस्य होते त्यावेळेस विठ्ठलरामजी शिंदे. आणि विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना करून या माध्यमातून अनेक सामाजिक समस्या सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी केला. तर अशा प्रकारे प्रार्थना समाजाने सुद्धा या ठिकाणी समाजामध्ये प्रबोधन त्या ठिकाणी घडून आलं, समाजामध्ये बदल त्या ठिकाणी घडून आणले, समाजामध्ये जागृती त्या ठिकाणी निर्माण केली. पुढचा एक समाज आहे त्या काळामधला, तो म्हणजे सत्यशोधक समाज. आता सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी, अर्थात महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली. मग त्यांचं काय म्हणणं होतं की समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने कार्य केले. समतेच्या आधारावर, समानता, सर्व समान. आणि म्हणून त्यांनी स्पृश्यास्पृश्यतेला विरोध केला. कारण त्या काळामध्ये स्पर्श म्हणजे जातीभेद मानला जायचा, उच्च नीच असा भेद मानला जायचा. खालच्या वर्गाला कोणत्याही प्रकारे समाजामध्ये सहभागी होण्याची बंदी त्या काळामध्ये होती. म्हणजे स्पृश्य असा भेदभाव केला जायचा. आणि यालाच महात्मा फुलेंचा प्रचंड विरोध होता. आणि त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार महात्मा फुले यांनी केला. तुम्हाला माहिती आहे की पुण्यामध्ये पहिल्यांदाच मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्याचं काम महात्मा फुलेंनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याला स्वतःच्या पत्नी सावित्रीबाई सुद्धा, आणि म्हणून भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखलं जातं. आणि म्हणून स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म असे काही लेखन केलं. पुस्तकाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन त्या ठिकाणी केलं. स्त्री पुरुष अथवा माणसामध्ये भेदभाव निर्माण करणाऱ्या चालीरीतीवरती महात्मा फुलेंनी त्या ठिकाणी विरोध केला, कडाकडून त्या ठिकाणी टीका केली. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघितलं की सत्यशोधक समाजाची स्थापना त्या ठिकाणी झाली आणि त्यातून समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम यांनी केलं. पुढे आहे आर्य समाज. त्यांचंही छायाचित्र तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 आर्य समाजाची स्थापना केली. आणि त्यातूनच त्यांनी सत्यार्थ प्रकाश या वेदावरती भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. प्राचीन वैदिक हाच खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नाही, त्यात
स्त्री पुरुष समानता होती असं प्रतिपादन त्यांनी केलं. आणि त्यांचं असं म्हणणं की तुम्ही वेदांकडे चला, कारण वेदांमध्ये त्यांनी असं कारण तो वेदांमधला त्यांचा अभ्यास त्यांनी केला आणि त्यातून त्यांनी सांगितलं की वेदांमध्ये सुद्धा हे सांगितलंय की जातीपातीला वेदांमध्ये स्थान नाहीये, स्त्री पुरुष समानता मांडलेली आहे, आणि म्हणून तुम्ही वेदांकडे परत चला, असं या आर्य समाजाचे ब्रीद वाक्य होतं. आणि म्हणून आर्य समाजाच्या भारतभर शाखा संघटन त्या ठिकाणी निर्माण झालं आणि आर्य समाजाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी शिक्षण संस्था सुद्धा त्या ठिकाणी उघडल्या गेल्या. त्यानंतर पुढे आहे रामकृष्ण मिशन. तुम्हाला माहिती का, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद, आणि 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना झाली. आणि रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कार्य केली, दुष्काळग्रस्तांना मदत करणं, त्यानंतर काही रोगी असेल, आजारी असेल अशांना मदत करणं, जे दिनदुबळे आहेत, गरीब आहेत, अशा दिनदुबळ्यांना औषधोपचार करणं, स्त्री शिक्षणाचा प्रोत्साहन करणं, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात ह्या रामकृष्ण मिशनने त्या काळामध्ये प्रचंड मोठं कार्य केलं आणि आजही हे कार्य त्या ठिकाणी होत आहे. आणि स्वामी विवेकानंद तुम्हाला माहितीच आहे की उत्तम असे वक्ते होते. त्यांनी इसवी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे विश्वधर्म परिषदेमध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, म्हणजे अर्थात हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, माझ्या बंधू आणि भगिनींनो अशा शब्द त्यांनी त्या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. जोपर्यंत तुम्ही आपलं ध्येय साध्य करत नाही, प्राप्त करत नाही, तोपर्यंत शांत बसायचं नाही. आणि मग भारतातल्या तरुणांना त्यांनी सांगितलंय की उठा, जागे व्हा, आपलं जे ध्येय ते ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबायचं नाही, असा संदेश त्या काळात त्यांनी समाजाला, देशाला, तरुणांना त्या ठिकाणी दिला. तर अशा प्रकारे समाज सुधारण्याचं कार्य त्या काळामध्ये रामकृष्ण मिशनने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळे समाजामध्ये सुधारणा त्या ठिकाणी होण्यास कारणीभूत ब्राह्मो समाज त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ठरला, आर्य समाज त्या ठिकाणी ठरला, रामकृष्ण मिशन. त्यानंतर स्त्रीविषयक सुधारणा. आता बघा, स्त्रीविषयक शीख समाजातील सुधारणा. आता शीख समाजामधील सुद्धा धर्म सुधारण्यासाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन केली आणि त्याचमध्ये सुद्धा या संस्थेने शीख समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार केला, आधुनिककरण त्या ठिकाणी घडून आणलं. पुढे अकाली चळवळीने शीख समाजामध्ये सुधारणामध्ये परंपरा चालू त्या ठिकाणी ठेवली. त्यानंतर स्त्रीविषयक सुधारणा की त्या काळामध्ये स्त्रियांना तर कुठल्या प्रकारे शिक्षण घेत नव्हतं, स्त्रियांना कुटुंबाच्या बाहेर स्त्रिया जाऊ शकत नव्हत्या आणि कुटुंबामध्ये सुद्धा स्त्रियांना कुठल्याही प्रकारचं त्या काळामध्ये महत्त्वाचं स्थान नव्हतंच अजिबात. आणि म्हणून स्त्रिया जर सुधारल्या, स्त्रियांना शिक्षण मिळालं तर कुटुंबाला शिक्षण त्या ठिकाणी मिळेल. आणि त्यामुळे त्या काळात स्त्रियांची फार वाईट परिस्थिती असायची. बालविवाह पद्धत, जरटकुमारी विवाह, हुंडा पद्धती, सती प्रथा, केशवपण, विधवा विवाहाला विरोध, अशा प्रचंड त्या काळामध्ये स्त्रियांवरती अन्याय अत्याचार म्हणायला काही हरकत नाही त्यामध्ये. तर मग अशा प्रकारे स्त्रीविषयक सुधारणा की ब्रिटिश सत्तेच्या भारतात विस्तार ज्यावेळेस झाला त्यावेळी त्या काळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती सुद्धा दयनीय होती, वाईट होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार अजिबात नव्हता. एवढंच नाही तर समानतेची वागणूक सुद्धा स्त्रियांना दिली जात नव्हती. त्याच बालविवाह पद्धत तुम्हाला माहिती, जरटकुमारी विवाह पद्धत, हुंडा पद्धती, सती प्रथा, केशवपण. एखाद्या स्त्रीचा पती जर काही कारणामुळे मृत्यू पावला तर त्या स्त्रियाने केशवपण करायचं आणि शिवाय त्या स्त्रीला विधवा विवाह म्हणजे त्या स्त्रीने परत विवाह करायचा नाही, त्याला विरोध. अशा वाईट अनिष्ट चुकीच्या प्रथा त्या काळामध्ये समाजामध्ये होत्या. आणि म्हणून त्यावेळेची तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बेटिक याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजा राममोहन राय यासारख्या समाज सुधारकांनी मदत केली. पुढे गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी सुद्धा शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. पुढे 1848 मध्ये तुम्हाला माहिती आहे की महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि त्यात स्त्री शिक्षिका म्हणून आपल्या स्वतःच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी त्यांना साथ दिली. परंतु सावित्रीबाई फुलेंना सुद्धा कशा प्रकारे वाईट लोकांच्या या विरोधाला संघर्ष करावा लागला. त्यामध्ये सावित्रीबाई फुलेंना प्रचंड पुण्यामध्ये किती त्रास झाला, त्यांच्या अंगावरती चिखल फेकणं, शेण फेकणं. पण या सगळ्या गोष्टीला त्यांनी धीरोदत्तपणे तोंड दिलं आणि आपलं स्त्री शिक्षणाचं कार्य सावित्रीबाईंनी पुढं त्या ठिकाणी चालू ठेवलं. अनेक लोकांनी त्यांच्यावरती कर्मठ लोकांनी टीका केली, निंदा केली, परंतु या सगळ्या गोष्टीला त्यांनी सामोरे गेल्यात. निंदा टीका पत्करून सावित्रीबाईंनी आपलं शिक्षणाचं कार्य पुढे चालू ठेवलं. महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरामध्ये त्यावेळेस बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं.
केशवपंत पद्धत बंद व्हावी म्हणून त्यांनी नाभिकांचा संप घडून आणला. तर अशा प्रकारे आणि विद्वांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पुढे हरिश्चंद्र, ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित, विरेशलिंगम पंतलू अशा यांनी अनेक प्रयत्न त्या ठिकाणी केले. त्यातच गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक अशा वृत्तपत्रातून बालविवाह ही पद्धत कशी चुकीची आहे, समती वयाचा कायदा यावरती प्रखरपणे मत त्या ठिकाणी म्हटले. त्याच्यामुळे समाजामध्ये जागृती त्या ठिकाणी झाली, समाज त्यामध्ये विचार करू लागला. त्यातच पुढे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी सुद्धा मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. ताराबाई शिंदे यांनी स्त्रीपुरुष नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथातून अत्यंत झाल भाषेत स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार त्यांनी केला. पुढे महर्षी दोंड केशव कर्वे यांनी आपल्या पुण्यामध्येच अनाथ बालिकाश्रम सुरू केलं आणि त्यामध्ये ज्या काही विधवा, परित्यक्ता ज्या काही यांच्यासह अनेक सर्वच महिलांना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता यावं म्हणून हा त्यांचा उद्देश त्या ठिकाणी होता, हेतू होता. आणि त्यांच्या या प्रयत्नामधून 20व्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले. पंडिता रमाबाई शारदाश्रम संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. पुढे रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला आणि त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी केली. म्हणजे अशा प्रकारे स्त्रियांसाठी प्रचंड त्या ठिकाणी सुधारणा करण्याचा प्रयत्न या सर्व लोकांनी त्या ठिकाणी केला. स्त्रियांवरती अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आपल्या लेखातून वाचा फोडली. महात्मा गांधींनी सुद्धा स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळ दरम्यान मुलांचं योगदान त्या ठिकाणी दिलं. आता अशा प्रकारे स्त्री सुधारणा चळवळीमुळे भारत समाजातील या ठिकाणी अनेक अन्यायकारक प्रथा बंद पडण्यास मदत त्या ठिकाणी झाली. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडली गेली. स्त्रिया स्वतःचे विचार लेखनातून मांडू लागल्या. म्हणजे बघा याचा अर्थ किती समाजामध्ये प्रबोधन घडून त्या ठिकाणी आलं. आणि शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व फुलून यायला लागले. म्हणजे स्त्रियासुद्धा त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून विचारामधून परिवर्तन त्यामध्ये घडलं. आपले मत त्या ठिकाणी मांडू लागल्या आणि अशा प्रकारे अनेक स्त्रिया पुढे त्या ठिकाणी येऊ लागल्या. त्यानंतर पुढे आहे ही मुस्लिम समाजामधली चळवळ. म्हणजे मुस्लिम समाजातील सुद्धा काही सुधारणा चळवळी त्या काळामध्ये सुरू झाल्या. कारण अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्म सुधारण्याला सुरुवात केली. कारण मुस्लिम समाजातील स्त्रियांची आणि त्यांची सुद्धा अवस्था तीच होती, याच्यापेक्षा काही वेगळं नव्हतं. मग त्यांनी बंगाल प्रांतामध्ये मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. पुढे सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली आणि मग पुढे याचेच अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये रूपांतर झाले. आजही अलीगड मुस्लिम विद्यापीठ मोठं त्या ठिकाणी आहे. मग त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. मग पाश्चिमात्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. पाश्चिमात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने जर केला नाही तर अजिबात प्रगती होणार नाही असं त्यांचं ठाम त्या ठिकाणी मत होतं. आणि मग त्यांनी पाश्चिमात्य शिक्षणाचा, पाश्चिमात्य तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला आणि अशा प्रकारे मुस्लिम समाजामध्ये सुद्धा अशा प्रकारे प्रबोधनाच्या चळवळी त्या ठिकाणी सुरू झाल्या. पुढे हिंदू समाजामधील चळवळ. आता हिंदू समाजामध्ये सुद्धा सन्मानाचं स्थान मिळावं म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली, पायाभरणं केली, सुरुवात केली. त्यामध्ये डॉक्टर केशव बळराम हेगडेवार यांनी सुद्धा 1925 साली राष्ट्रीय स्वयंसंघाची स्थापना आपल्या महाराष्ट्राची जी उपराजधानी नागपूर येथे ते केली. मग त्यामधून काय की हिंदुत्ववादी तरुणांना शिस्तबद्ध आणि चारित्र्य संपन्न संघटना उभारणे हे त्यांचं खरं महत्त्वाचं ध्येय होतं. आणि मग त्यातूनच की विदा सावरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सुद्धा रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली. सहभोजनादी कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले आणि अशा प्रकारे आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा जो आविष्कार आहे अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य, समता आणि राष्ट्रवाद या कल्पनांनी उभारलेल्या
सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली. तर अशा प्रकारे यातून खूप म्हणजे साधारणतः आपण बघितले की समाज आणि धार्मिक, त्यामुळे आपला जो मागासलेला समाज होता, भारतीय समाज, जे काही मागासलेलं पण होतं, अंधश्रद्धा होतं, अनिष्ट प्रथा त्या ठिकाणी चालीरीती आलेल्या, यामध्ये सगळा बदल त्या ठिकाणी केला आणि समाजामध्ये चांगल्या प्रकारचं प्रबोधन त्या ठिकाणी केलं आणि समाजामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती त्या ठिकाणी घडून आणली आणि हळूहळू समाजामध्ये विकास त्या ठिकाणी होऊ लागला. आणि हे सगळं मोलाचं कार्य त्या काळामध्ये अनेक धर्मसुधारणा चळवळीने केलं. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, त्यानंतर रामकृष्ण मिशन, शीख समाजामध्ये काही सुधारणा चळवळी घडून आल्या. स्त्री विषयक सुधारणा चळवळी त्या काळामध्ये घडून आल्या. हिंदू समाजामधल्या काही चळवळी त्या काळामध्ये घडून आल्या आणि अशा प्रकारे समाजामध्ये प्रबोधन त्या ठिकाणी घडलं गेलं आणि समाजामध्ये सुधारणा त्या ठिकाणी घडून आल्या. तर या ठिकाणी आपण बघतो की माहीत आहे का तुम्हाला की प्रबोधनाचे इतर क्षेत्रामधले आविष्कार म्हणजे फक्त एवढ्यामध्येच नाही सुधारणा घडून आल्या, तर साहित्य, कला, विज्ञान यासारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपली त्या ठिकाणी प्रगती त्या ठिकाणी घडून आली. साहित्य क्षेत्रामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, तर विज्ञानाच्या क्षेत्रात C.V. रमन यांना तर नोबेल पारितोषिक मिळाले. यावरून काय लक्षात येतं की भारताच्या प्रगतीची किती कल्पना लक्षामध्ये येते. आणि अशा प्रगतीमुळे आधुनिक भारताची जडणघडण त्या ठिकाणी झाली. कथा, कादंबऱ्या, साहित्यातून स्वातंत्र्याची प्रेरणा त्या ठिकाणी लोकांना मिळू लागली आणि त्यामुळे समाज सुधारणेचा विचार व्यक्त होऊ लागला. या काळामध्ये स्त्रियासुद्धा आपलं लेखन करू लागल्या. नवीन वृत्तपत्रे, मासिके ही समाज सुधारणा आणि राजकीय जागृती वाक त्या ठिकाणी ठरली. कलेच्या क्षेत्रामध्ये प्रगती झाली, संगीत क्षेत्रामध्ये प्रगती झाली. भारतीय शैली आणि पाश्चात्य तंत्र यांचा मेळ घालून नवीन चित्रकला पुढे निर्माण झाली. विज्ञानाविषयी अनेक ग्रंथ लिहिले जाऊ लागले आणि भारताच्या प्रगतीसाठी प्रयोगशीलता आणि वैचारिक दृष्टीचे महत्त्व लोकांना या ठिकाणी उमगू लागले. तर अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण जो 5वा घटक आहे त्यामध्ये आपण बघितलं की भारतीय समाज जो आहे त्या समाजाला त्या काळामध्ये किती प्रबोधनाची गरज होती आणि त्यातून हे सगळं काम ह्या उच्च शिक्षित, उच्च विचारवंत लोकांनी त्या काळामध्ये केलं. सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन त्या ठिकाणी केलं. समाजातलं मागासलेपण त्या ठिकाणी दूर केलं. अंधश्रद्धा त्या ठिकाणी दूर केला. चुकीच्या प्रथा किंवा कायदे काय नियम होते त्याला विरोध केला. ते कायदे नियम त्या ठिकाणी बनवले आणि समाजामध्ये एक चांगल्या प्रकारची जाणीव जागृती अनेक संघटनेच्या माध्यमातून, वृत्तपत्रांच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी समाजापर्यंत पोहोचवलं आणि समाजामध्ये जनजागृती त्या ठिकाणी घडवून आणली. तर अशा प्रकारे आपण हा 5वा घटक या ठिकाणी अभ्यासला. सर्व जिजामाताचे सर्व विद्यार्थी आपण सर्वांनी हा धडा व्हिडिओच्या माध्यमातून द्वारे वारंवार समजून घ्यायचा आहे. त्यातले जे स्वाध्याय आहे ते स्वाध्याय आपण आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचे. धन्यवाद.